सोहम लग्न मंडपात उभा असतो. सगळीकडे आनंद असतो. सगळेजण आता आनंदात असतात कारण की सोहमचं आणि काजलचं लग्न आता होणार असतं. कला, अद्वैत सगळेजण खुश असतात. शेवटी त्या अनामिकाचा सगळा पर्दाफाश झाल्यानंतर आता मात्र सगळ्यांनाच एक आशा असते की सोहमचा गुण्या गोविंदाने पुन्हा एकदा संसार सुरू होणार, तोही काजल सोबत. आणि मग काय, सगळेजण आता त्यांच्या लग्नाच्या तयारीची लगबग त्यांच्यात सुरू असते. सोहमही खूप खुश असतो. आता मात्र अगदी वरमाळा टाकण्याची वेळ आलेली असते आणि तितक्यातच आता एक असा मोठा अनामिका बॉम्ब फोडते. त्याने आता मात्र सगळ्या घराच्या आनंदालाच नजर लागते. सोहम काजलची वाटच बघत राहतो, परंतु काजल अजूनही लग्न मंडपात आलेली नसते. तर मात्र सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की काजल का बरं येत नाहीये. कला काजलला बघण्यासाठी आता रूम मध्ये निघालेली असते आणि तिथे पाहून जे दृश्य तिला दिसतं ते मात्र भयानक असतं. आता नेमका अनामिकाने कोणता मोठा धमाका केलाय आणि कलाने नेमकं काजलच्या रूम मध्ये असं काय बघितलंय ज्याने ती इतकी हादरलीय, हे जर जाणायचं असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. तर चला आपण जाणून घेऊया नेमकं या व्हिडिओमध्ये, या ट्विस्ट मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं ते. त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे. मला माहिती आहे तुम्ही अजूनही ते लाईकचं बटन दाबत नाहीये, फार कंजूसी करताय हा. प्लीज तेवढे एक लाईकचं बटन दाबा आणि सोबतच सबस्क्राईबचं देखील बटन दाबा, जेणेकरून आम्हाला नवनवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते. चला तर मग आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो आता होतं असं की अनामिकाचं जे काही सगळं सत्य आहे ते बाहेर आलेलं असतं आणि कोर्टामध्ये अर्जुनने ज्या प्रकारे केस लढलेली असते त्या प्रकारे अनामिकाचा पूर्ण पाणउतारा तिथे झालेला असतो. अनामिका आता मात्र डायरेक्टली गुडघ्यात डोकं घालून रडायला लागलेली असते कारण की तिचं जो काही सगळा प्लॅन असतो तो सगळा फेल गेलेला असतो. तिचे सगळे आरोप आता मात्र तिच्यावरतीच उलटलेले असतात कारण की तिच्या विरुद्ध जे काही पुरावे आहेत ते अर्जुनने आणि अद्वैतने मिळून गोळा केलेले असतात आणि कोर्टात सादर केलेले असतात, ज्याची कुणालाही कल्पना नसते. आणि मग कोर्टामध्ये जेव्हा या सगळ्या डिटेल्स आलेल्या असतात त्यावेळेस मात्र आता अनामिकाला जेलमध्ये जाण्याची वेळ आलेली असते. कोर्टाने, न्यायाधीशांनी आता मात्र अनामिकाला कायमचं जेलमध्ये पाठवलेलं असतं. कायमचं म्हणजे काही तिला पर्टिक्युलर टाइमसाठी आता तिला जेल झालेली असते. परंतु आता मात्र एक प्रश्न उरलेला असतो, ते म्हणजे सोहम आणि अनामिकाचं लग्न. जेव्हा सगळेजण घरी आलेले असतात, सगळं आनंदमय वातावरण असतं, त्याच वेळेस कला आणि अद्वैत दोघेही पुन्हा एक विचार करतात की सोहमचं असं आयुष्य बर्बाद राहिलेलं बघू नाही शकणार. आणि आता रजनी सुद्धा खूपच जास्त दुःखी असते घरी आल्यानंतर. 2-3 दिवस असे दुःखात गेल्यानंतर आता मात्र कला आणि अद्वैतच्या डोक्यात एक कल्पना येते की आपण जे आधी विचार केला होता तोच आता सत्यात उतरवायचा. तेव्हा आबा देखील तिथे असतात आणि आबांना एका गोष्टीचं दुःख वाटत असतं की आपल्या घरामध्ये हे लग्न जोड्यांचं काय होत चाललंय नेमकं. आता मात्र या गोष्टीचा प्रश्न तिलाही निर्माण झालेला असतो. त्याच्यामुळे आता आबा देखील म्हणत असतात की काहीतरी तरी करायला पाहिजे. आणि मग त्याच वेळेस अद्वैत आणि कला दोघेही आबांकडे प्रस्ताव मांडतात की आपण सोहम आणि काजलचं लग्न लावून देऊ, कारण की त्या दोघांमध्ये तसंही प्रेम आहे आणि ते एकमेकांना खूप जास्त जपतात आणि ओळखतात सुद्धा. आपण या गोष्टीचा आता सत्यात आपण याचं परिवर्तन केलं पाहिजे आणि यांचं लग्न लावून दिलं पाहिजे. याच्यासाठी आता सुरू होतो. त्यानंतर आता सगळ्यात मोठी गोष्ट घडते ती म्हणजे सोहम आणि अनामिका या दोघांचं लग्न लावण्यासाठी घरामध्ये विषय निघालेला असतो आणि हा विषय रोहिणीपर्यंत पोहोचलेला असतो. रोहिणीला जेव्हा हे समजतं तेव्हा मात्र रोहिणी स्वतःहून आता अनामिकाला जेलमध्ये भेटण्यासाठी जाते. जेलमध्ये भेटल्याला जेव्हा ती जाते त्यावेळेस मात्र सगळं काही घरात जे काही चालू आहे, आता सोहम आणि काजलचं जे लग्न करायचं, त्या दोघांचं लग्न लावून द्यायचं, हा विषय जो घरामध्ये सुरू झालेला असतो त्याबद्दलची सगळी माहिती आता पुन्हा एकदा रोहिणीने अनामिकाला जाऊन दिलेली असते. अनामिका जेलमध्ये असते परंतु तिचं डोकं, तिचा माथा पूर्ण ठणकतो. त्यावेळेस मात्र अनामिका रोहिणीकडे एक मदत मागते. पुन्हा एकदा नवीन वकील हायर करून मला जेलमधून तू सोडवू शकशील का, यासाठीची रिक्वेस्ट आता अनामिकाने रोहिणीला केलेली असते. रोहिणीला काही करून अनामिकाला बाहेर आणायचं असतं कारण की आता जर या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात मोठा विध्वंसक जर कोणी करू शकत असेल तर ती अनामिका आहे. ही गोष्ट आता रोहिणीला माहिती झालेली असते. त्यामुळेच रोहिणी अनामिकाला वचन देते की मी तुला या जेलमधून बाहेर काढेल. आणि मग अनामिका जेव्हा रोहिणीला म्हणालेली असते की मला जेलमधून बाहेर काढण्यासाठी तू नवीन वकील कर, त्यावेळेस रोहिणीला या गोष्टीची जाणीव झालेली असते की अनामिकाला जर मी याच्यातून जर बाहेर काढलं जेलमधून
तर मात्र अनामिका आयुष्यभर आपल्यासाठी काम करेल. आणि त्यावेळेसच रोहिणी म्हणत असते की मी तुला जेलमधून तर सोडवेल, परंतु जेलमधून सोडवल्यानंतर तुला मात्र यांचं दोघांचं लग्न होऊ द्यायचं नाही आणि पुन्हा एकदा तुला असा मोठा काहीतरी कारस्थान करायचंय जेणेकरून हे सगळं चांदेकर परिवार उद्ध्वस्त झालं पाहिजे. आणि मागच्या वेळेस ते होता राहिलं. त्या अर्जुनने मध्ये येऊन सगळ्या गोष्टींचा खेळखंडोबा केला, त्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या. मग रोहिणी आता एका व्यक्तीला फोन करते आणि रोहिणी आता त्यांना सांगते की आम्हाला असा वकील हवा आहे आणि अशी केस आहे, तर याच्यात काही करता येईल का? तर तिकडून ते वकील म्हणतात की हो नक्कीच आपण यांना सोडवू शकतो, आपल्याकडे काही गोष्टींची गरज आहे, फक्त एखादा साक्षीदार लागेल दुसऱ्या गोष्टीच्या रिगार्डिंग, आणि त्यानंतर आपण कोर्टाकडून यांना बेलवरती बाहेर सोडू शकतोय काही दिवसांसाठी. तर त्यासाठी आता रोहिणी तयार होते. तिला माहिती असतं की अनामिका काय कायमची बाहेर नाही येणार आहे, तिला तर परत जेलमध्ये तर जावंच लागणार आहे, परंतु आपण या लग्नाच्या टायमिंग मध्ये हिला सोडून बाहेर आणू आणि मग मात्र एक मोठा बॉम्बस्फोट करू, असं आता रोहिणीच्या डोक्यात असतं. इकडे घरामध्ये कला आणि अद्वैतचं सुरू झालेलं असतं की आता सोहम आणि काजलचं लग्न लावून द्यायचं. त्याच्यासाठी सगळ्यांचाच होकार असतो. आता प्रश्न असतो तो संगीता आणि दिनकर यांना समजवण्याचा. आता कला म्हणत असते की मी या गोष्टीची जबाबदारी घेते, मी आईला आणि बाबांना या गोष्टीसाठी म्हणवते. त्यावेळेस मात्र कला आणि अद्वैत हे दोघेही संगीता आणि दिनकर यांच्या घरी आलेले असतात. ते जेव्हा घरी येतात त्यावेळेस मात्र कला काजलच्या लग्नाबद्दल संगीताला म्हणत असते, परंतु संगीता त्यावेळेस खूप भावुक होते आणि रडत रडत म्हणत असते की अगं कले, मी माझ्या सगळ्या लेकींच्या आयुष्याचा पूर्ण खेळखंडोबा करून टाकलाय. म्हणजे बघ ना, तुझंही लग्न मी अशा पद्धतीने लावलं, परत त्यानंतर नैनीचं लग्न अशा पद्धतीने झालं, त्यानंतर आता काजलचंही. अगं मला खूप जास्त माझ्यावरती राग येतोय. खरं म्हणजे एका आईने आपल्या लेकरांसाठी काहीतरी चांगलं करायचं असतं, परंतु मी काय केलंय बघ ना, मी तर तुमच्या आयुष्याचा पूर्ण खेळखंडोबा केलाय. मला अजिबात ही गोष्ट पटत नाहीये. मला खूप वाईट वाटतंय की मी जे काही केलंय ते खूपच वाईट आहे. त्यामुळे मला या गोष्टीमध्ये असं वाटतंय की आता पुन्हा या गोष्टी झाल्या तर मात्र सगळे प्रॉब्लेम होतील. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका मिसेस खरे, मी सगळं काही जबाबदारी घेतो आणि या दोघांचं प्रेमही आहे, एकमेकांना ते आवडताही आहे, तर मग काय प्रॉब्लेम आहे? आता या गोष्टीला इतके सगळे दिवस होऊन गेलेत आणि आपल्या समोर या गोष्टी आलेल्या देखील आहेत, तर मला तरी वाटत आहे की तुम्ही या गोष्टीला होकार द्यावा. त्यावेळेस मात्र संगीता म्हणते की जावई बापू तुम्ही म्हणताय म्हणून मी या गोष्टीला होकार देते. त्यावेळेस मात्र आता संगीताने देखील या गोष्टीला आता होकार दर्शवलेला असतो. मग सगळं काही आता फायनल होणार असतं. आता या दोघांच्या लग्नाचा विषय तर सुरू झालेलाच असतो. आता काजल आणि सोहम एकत्र भेटलेले असतात. त्या दोघांनाही खूप आनंद होत असतो. काजलच्या डोळ्यात पाणी असतं आणि सोहम देखील आता काजलकडे खूपच प्रेमाने बघत असतो. सोहम आणि काजलमध्ये जेव्हा संवाद सुरू होतो तेव्हा काजल म्हणत असते की हे सगळं जे काही घडलं ना ते माझ्यामुळे घडलं, मी या सगळ्या गोष्टीला होकार देऊ शकले नाही. मी जर वेळीच या गोष्टीला होकार दिला असता, तुला हो बोलले असते, तर मात्र इतके सगळे प्रॉब्लेम झालेच नसते आणि तुलाही असं कधी करावंसं वाटलं नसतं आणि अनामिकाने तुला ज्या पद्धतीने फसवलं ती गोष्टही आता तशी झाली नसती. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला मी जबाबदार आहे. मला फार वाईट वाटत आहे, तरी पण तू माझ्याशी लग्न करायला तयार आहे, परंतु मला तरी वाटतंय की तू एकदा विचार कर, कारण की ह्या सगळ्या गोष्टी इतक्या भयानक आहे की मला खरंच खूप गिल्टी फील होतोय. त्यावेळेस सोहम म्हणत असतो की काजल आता तरी असं नको बोलू, आता इतक्या सगळ्या गोष्टी होऊन गेल्यात आणि आता आपल्या घरचेच आपल्या लग्नाच्या बद्दल बोलू राहिलेत, तर काय प्रॉब्लेम आहे? मी तयार आहे, फक्त मला तुझ्या होकाराची वाट आहे. त्यावेळेस काजल म्हणते की अरे होकार तर माझा तेव्हाही होता आणि आजही आहे, पण घरामध्ये काय वातावरण आहे मला नाही माहिती की आई ऐकेल की नाही. त्यावेळेस मात्र सोहम सांगतो की दादा आणि वहिनी दोघेही तुझ्या आईला मनवायला गेलेत तिकडे. त्यावेळेस मात्र सोहमला काजल म्हणते की सगळ्यांचा होकार असेल तर माझीही काही हरकत नाही या लग्नाला. त्यावेळेस मात्र आता ते दोघेही फार खुश झालेले असतात. आता मात्र काजल सोहमला मिठी मारते. दोघेही फार खुश असतात, अगदी एकदम दोघेही एकमेकांच्या प्रेमात आता न्हावून निघालेले असतात. तर अशाच प्रकारे आता ते दोघे एकत्र येतात आणि मग आता यांच्या लग्नाचा विचार सुरू झालेला असतो. आता घरामध्ये सगळी तयारीला लागलेले असतात. रजनी देखील फार खुश असते. रजनी आता कलाला म्हणत असते की कला खरंच तू होतीस म्हणून हे सगळं काही शक्य झालं, नाहीतर आम्ही जेलमध्ये तसेच अडकून राहिलो असतो आणि अनामिकाचा डाव सत्यात उतरला असता आणि आपलं चांदेकर कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असतं. खरं तर याला जबाबदार देखील मीच आहे. त्यावेळेस मात्र कला म्हणत असते की तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. अहो तुमच्यामुळे काही नाही झालंय, तुम्हाला असं का बरं वाटतंय की हे सगळं तुमच्यामुळे घडलंय? तेव्हा रजनी म्हणत असते अगं मी त्या अनामिकाला कधी ओळखूच शकले नाही ग, तिचा दुटप्पी स्वभाव माझ्या कधी लक्षातच आला नाही, पण बघ ना आपल्या घराचं
सगळ्याचं वाटोळं करण्यासाठी किती जास्त आपल्यामध्ये मिसळून आणि मिळून ती मुलगी एवढं सगळं आपल्या पाठीमागे करत होती. आपल्याला याच्याबद्दल थोडी सुद्धा भनक लागलेली नाही. म्हणजे बघ ना किती जास्त सेल्फिश होती ती. तेव्हा मात्र कला म्हणत असते की ते ठीक आहे, परंतु आता आपण एक काम करूया की आता या गोष्टींना विसरून जाऊया आणि एक नवी सुरुवात, सोहमचा एक नवा संसार पुन्हा सुरू करूया. कारण की याच्यावरती एवढा एकच उपाय आहे आणि मला तरी वाटतं काजल आणि सोहम दोघे फार खुश राहतील. त्यावेळेस रजनी म्हणते की माझी पहिलीही काही हरकत नव्हती अगं, मी तेव्हाही विचारलं होतं त्यांना विचारतो हवं तर, परंतु त्यावेळेस त्यांनी दोघांनी त्यांच्या मनातले ज्या काही फिलिंग्स आहे, भावना आहे, त्या माझ्या पुढे प्रखटपणे उघड केल्याच नाही. आणि माझी कधीही हरकत नव्हती या गोष्टीवरती की ते दोघांचं जर प्रेम असेल आणि त्यांनी जर लग्न केलं तर मी त्याला विरोध करेल म्हणून. माझा तर कधीही विरोध नव्हता त्या गोष्टीला. आता सरोज देखील तिथं तेवढ्यात आलेली असते. सरोज देखील म्हणत असते की अगदी योग्य बोललीस तू कला, आता या दोघांचं लग्न लावून देऊ आपण, लवकरच या सगळ्या गोष्टीला सुरुवात करूयात आपण. मी आताच आबांशी जाऊन बोलते आणि लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी गुरुजींना बोलवते. आता मात्र घरामध्ये सगळे खाली जमलेले असतात. त्यावेळेसच सरोज म्हणत असते की मी गुरुजींना फोन लावते आबा आणि आपण काजल आणि सोहमच्या लग्नाचा विषय काढूयात त्यांच्याकडे, मग त्यांच्याकडून मुहूर्त काढून त्या दिवशी या दोघांचं लग्न लावून देऊ. आता रोहिणीने ही गोष्ट ऐकलेली असते. रोहिणी आता मुद्दामच या गोष्टीमध्ये काहीतरी कारस्थान करता येईल असं विचार करत असते. घरामध्ये आधीच शापाच्या या बाकीच्या गोष्टींच्या चर्चा सुरू असतातच, त्याच्यामुळे घरातले ऑलरेडी हादरलेले असतात. त्यावेळेस आता रोहिणीने एक मोठं कारस्थान रचलेलं असतं. ते म्हणजे जे गुरुजी येणार असतात त्यांना तिने पैसे देऊन काहीतरी खोटं सांगायचं असं त्यांना सांगितलेलं असतं. हे जर लग्न झालं तर चांदेकर कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त होईल अशी फेक भविष्यवाणी करायला आता रोहिणीनेच त्याला सांगितलेलं असतं. आता गुरुजी घरी आलेले असतात, सगळेजण घरात बसलेले असतात. गुरुजींना विचारतात या दोघांचं लग्न करायचंय तर या लग्नासाठी योग्य मुहूर्त कोणता असेल. आता गुरुजी सगळ्यात पहिल्यांदा दोघांच्याही कुंडली बघतात आणि त्याच्यानंतर ते फारच जास्त घाबरलेले असे दाखवतात आणि मग ते म्हणू लागतात की हे जर लग्न झालं तर तुमचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल आणि तुम्हाला फार जास्त त्रास सहन करावा लागेल असं आता त्यांनी भाकीत केलेलं असतं. हे ऐकून आता कला देखील शॉक असते आणि अद्वैत देखील शॉक असतो. आता मात्र या दोघांचा लग्नाचा विषय इतकापर्यंत आला होता आणि अचानक गुरुजींनी मात्र हे असं सांगितल्यानंतर आबा फार घाबरलेले असतात. आबा आता या लग्नाच्या विरोधात जातात आणि म्हणतात की नाही, असं होता कामा नये. या दोघांचं जर लग्न झालं, जर या गोष्टीमुळे एवढे मोठे प्रॉब्लेम होणार असतील तर मात्र हे लग्न नको करायला. त्यामुळे मात्र आता कला आणि अद्वैतला एक गोष्ट समजत नसते की या दोघांच्या लग्नाला अशी काय अडचण आहे ज्याच्यावरती गुरुजी असं बोलले. त्यामुळे कला म्हणते की एक काम करू अद्वैत, आपण या दोघांची जी कुंडली आहे ती एका वेगळ्या गुरुजींना दाखवून बघू ते काय म्हणतात ते. आणि मग अशा प्रकारे कला आणि अद्वैत ती कुंडली आता दुसऱ्या गुरुजींना दाखवतात. तर ते म्हणतात की या लग्नाला तर काहीच अडचण नाही, उलट घरामध्ये धनसंपत्ती, सुख सौभाग्य खूप चांगलं नांदेल. असं म्हटल्यानंतर मात्र कला आणि अद्वैतच्या जीवात जीव येतो आणि खूप त्यांना आनंद होतो. कारण की जेव्हा या घरामध्ये लग्न होणार नाही अशी जेव्हा आबांनी घोषणा केलेली असते त्यावेळेस मात्र सगळ्यात जास्त दुःख सोहमला झालेलं असतं. सोहम अगदी वेडावून गेलेला असतो त्या टायमिंगला. त्यामुळे आता कला आणि अद्वैतनी हे पाऊल उचललेलं असतं. तर त्यांना आता एक मोठं गोष्ट समजलेली असते की ते जे गुरुजी आले होते त्यांनी तर खोटं सांगितलं होतं. आता या गोष्टीची चौकशी करायला कला त्या गुरुजींकडे जाते आणि अद्वैत देखील त्या गुरुजींकडे जातो. त्यांना विचारतो की काय तुम्ही असं का बरं सांगितलं. आता मात्र ते गुरुजी खूप घाबरलेले असतात आणि ते जेव्हा असे घाबरतात त्याच वेळेस मात्र अद्वैतची गोष्ट लक्षात येते की हे गुरुजी काहीतरी लपवत आहे आपल्यापासून. त्यावेळेस मात्र आता अद्वैत त्यांना म्हणतो की तुम्ही आता आम्हाला हे सगळं सत्य सांगा. तुमच्या चेहऱ्यावरून मला लगेच एक गोष्ट समजलीये की तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय. त्यावेळेस मात्र आता गुरुजी म्हणतात की मला माफ करा, मी त्यावेळेस खोटं सांगितलं, परंतु या गोष्टीसाठी माझ्यावरती कोणीतरी दबाव आणला होता. आता मी तुम्हाला फक्त एवढंच एक गोष्ट सांगतो की हे लग्न केल्याने काही प्रॉब्लेम होणार नाहीये आणि सगळं ठीकच राहणार आहे. तेव्हा मात्र कला आणि अद्वैत विचारत असतात की हे कोणी केलं, त्याचं सत्य तर सांगा आम्हाला, कोणी केलंय. त्यावेळेस मात्र ते गुरुजी म्हणतात की मी त्या व्यक्तीचं नाव नाही सांगू शकणार, परंतु हेच सत्य आहे. असं म्हटल्यानंतर आता मात्र कला आणि अद्वैत हे दोघेही आता असं म्हणतात की ही गोष्ट पुन्हा एकदा तुम्ही घरी येऊन सगळ्यांदेखत सांगा, म्हणजे सगळ्यांना त्यावरती विश्वास होईल. त्यावेळेस मात्र गुरुजी म्हणतात की मी तुमच्या घरी देखील येऊ शकणार नाही, तुम्ही हवं तर मला फोन करा, मी फोनवरती सांगेल. त्यावेळेस मात्र आता अद्वैत आणि कला हे दोघेही घरी जातात. तेव्हा आबांना या गोष्टीबद्दल खूपच भीती वाटत असते. आबांना आता पुन्हा एकदा त्या गुरुजींना सांगायचं असतं. त्यावेळेस त्यांनी फोन लावून दिलेला असतो कला आणि अद्वैत यांनी. तर गुरुजी फोनवरती बोलत असतात की आबा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्हाला माहिती आहे ना मी तुम्हाला
खोटं सांगणार नाही, परंतु त्या दिवशी माझ्यावरती खरंच दबाव होता आणि मी त्या व्यक्तीचं नाव देखील तुम्हाला सांगू शकत नाही, म्हणून मी तसं बोललो आणि हे लग्न केल्याने काहीही प्रॉब्लेम होणार नाही. त्यावेळेस मात्र आबा म्हणतात की ठीक आहे, आपण हे लग्न लावून देण्याचं नियोजन पुन्हा सुरू करूया. मग आता सगळेजण लग्नाच्या तयारीला लागलेले असतात. आता सोहम आणि काजलचं लग्न होणार असतं आणि त्यासाठी सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली असते. ती म्हणजे सगळ्यात आधी सुरुवात करण्यात येते ती याच्यापासून की यांच्या लग्नाचे कार्यक्रम कधी ठेवायचे. घरामध्ये आता ह्या सगळ्या चर्चा सुरू होतात. त्यावेळेस मात्र रोहिणीला एक गोष्ट लक्षात येते की ही कला खूपच जास्त चिकट आहे. हिने ह्याही वेळेस माझा प्लॅन उधळून लावला. आता मात्र मी गप्प बसणार नाही. आता अनामिकाला जेलमधून बाहेर सोडवावंच लागेल, त्याच्याशिवाय हा काही गेम होऊ शकणार नाही. आता ही गोष्ट लक्षात आलेली असते ती रोहिणीच्या. मग रोहिणी अनामिकाला सोडवण्यासाठी त्या वकिलाला सांगते आणि बेलवरती अनामिकाची सुटका करते. आता इकडे काजल आणि सोहमचं लग्न आणि कुठं करायचं ते सगळं काही फिक्स झालेलं असतं. लग्नाचा विधी घरीच असतो आणि सगळ्या तयारी सुरू झालेल्या असतात. लग्नामधले सगळे फंक्शन आता वेळेवरती पार पडत असतात. हळद झालेली असते, सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. अगदी लग्नाचा पिरियड सुद्धा आता जवळ आलेला असतो. 1-2 दिवसात लग्न होणारच असतं. आता या सगळ्या गोष्टी सुरू असतानाच आता मात्र रोहिणीने अनामिकाला सोडून आणलेलं असतं. इकडे अनामिका जेव्हा सुटून बाहेर आलेली असते तेव्हा मात्र तिच्या मनामध्ये प्रचंड राग असतो. तिला एक गोष्ट लक्षात आलेली असते, या चांदेकर परिवाराला आता मी संपुष्टात आणल्याशिवाय श्वास घेणार नाही. म्हणजे मला यांनी जेलमध्ये पाठवलं, माझं आयुष्य बर्बाद करून टाकलं आणि त्या सोहमचं आयुष्य पुन्हा त्या काजल सोबत सुरू करायला निघाले, असं अजिबात शक्य नाही. मी आता यांना जगूच देणार नाही. म्हणून आता अनामिका एक प्लॅन करते. अनामिका ठरवते की मी आता पुन्हा तेच करणार जे मी आधी केलं होतं, ते म्हणजे ह्या काजलला किडनॅप, आणि हिला जर किडनॅप केलं आणि तिथं जर चिठ्ठी लिहून ठेवली की मी हे घर सोडून कायमची निघून जाते, तर मात्र घरातले सगळे त्याच्यावरती विश्वास ठेवतील. त्याच्यामध्ये काहीतरी एक कारण ठेवू आणि आधीचं काहीतरी एक रिलेशन वगैरे असं काहीतरी सांगून खूप मोठा गेम करता येईल, असं सगळ्यांना म्हणजे सगळे त्याच्यावरती विश्वास देखील ठेवतील आणि कोणाला डाऊट देखील येणार नाही, असं अनामिकाला वाटतं. आता ह्या गोष्टीसाठी अनामिकाला निलेश तर काय मदत करणार नसतो. त्यामुळे अनामिकाच्या पुढे प्रश्न असतो की आता हे करायचं तर करायचं कसं. मग ती रोहिणीला बोलवते. मग रोहिणी सोबत तिने प्लॅन केलेला असतो. रोहिणीने काही माणसांना तयार केलेलं असतं आणि ते काजलला उचलणारच असतात आणि लग्नाच्या वेळेच्या आधी प्लॅन ठरलेला असतो की तिला गायब करायचं आणि तिथे एक चिठ्ठी लिहून ठेवायची. हे सगळं ठरलेलं असतं. अशा प्रकारेच आता मात्र सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या एकदम फिक्स चालू असतात. इकडं घरामध्ये खूप आनंद असतो, आनंदाचं वातावरण असतं. सोहम आणि काजलचं लग्न होणार आहे या सगळ्या गोष्टीचा आनंद सगळ्यांना होत असतो. त्यामुळे मात्र सगळे जे काही उत्सव आहेत ते खूप छानपणे चालू असतात. सगळे पाहुणे देखील आलेले असतात. अर्जुन सायली देखील तिथे लग्नाला आलेली असते. जानकी, हे सगळे तिथं उपस्थित असतात आणि आता लग्नाची वेळ आलेली असते. सोहम आता लग्न मंडपात उभा असतो. तो वाट बघत असतो ती काजल येण्याची आणि सगळेजण आता काजलची वाट बघू लागतात. त्यावेळेसच मात्र आता काजल का येत नाहीये म्हणून कला काजलच्या रूम मध्ये जाते, तर मात्र काजल तिथे नसते. तिथे असते ती एक चिठ्ठी आणि त्या चिठ्ठीमध्ये कला वाचते की त्याच्यामध्ये काजलने लिहून ठेवलेलं असतं की मी हे घर सोडून कायमची निघून चालली आहे. मला हे लग्न करायचं नाहीये कारण की सोहमने त्यावेळेस मला समजून घेतलं नाही आणि अनामिकाशी लगेच लग्न करून टाकलं. त्यांनी मला वेळही दिला नाही आणि या गोष्टीमुळे मला खूप त्रास झाला आणि मला आता त्याच्यासोबत बाकीचं आयुष्य काढायचं नाहीये. त्यामुळे मी हे घर सोडून कायमची निघून चालले आणि मला कोणी शोधण्याचा प्रयत्न देखील करू नका. ही चिठ्ठी वाचून कलाला आता चक्करच येते. कला फार घाबरते. बाहेर येऊन ती सगळ्यांना सांगते, तर मात्र सगळ्यांनाच आता घाम फुटलेला असतो. चालू लग्न मोडलेलं असतं. पुन्हा एकदा चांदेकरांच्या घरामध्ये मोठं संकट आलेलं असतं आणि सगळीकडे वातावरण आता खूप जास्त खराब झालेलं असतं. काजल घरामध्ये नाहीये, ती पळून गेलीये असा मेसेज आता सगळीकडे पोहोचतो. रोहिणी मुद्दामच म्हणत असते की ही काजल पुन्हा पळून गेली. अरे बापरे, काय म्हणायचं आता या मुलीला, असं आता घरामध्ये सगळे जण या गोष्टी करत असतात. आता कोणालाही कल्पना नसते की याच्या मागे अनामिका आणि रोहिणीचा हात असतो. तर मित्रांनो, आता मात्र अशा प्रकारे चालू लग्नातून आता काजलला गायब करण्यात आलेलं असतं. आता या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यांना असंच वाटत असतं की काजल स्वतः निघून गेलीये, परंतु एक व्यक्ती असते ती म्हणजे सोहम. सोहम म्हणत असतो की असं शक्यच नाहीये, काजल अशी मला सोडून निघूनच जाणार नाही. मला नक्कीच डाऊट आहे, हे काहीतरी विचित्र आहे. आणि मग सोहम आता काजलच्या शोधासाठी बाहेर निघालेला असतो. सोहमला एक गोष्ट लक्षात आलेली असते, ती म्हणजे काजल कधीही त्याने दिलेलं एक गिफ्ट असतं, एक सिक्रेट गिफ्ट, जे फक्त काजल आणि सोहमलाच माहिती असतं. तर ते गिफ्ट तिथंच पडलेलं असतं आणि ते ती घेऊन गेलेली नसते.
होते. तर याचा अर्थ सोहमच्या एक लक्षात असतो की नक्कीच काजल धोक्यात आहे, काजलवरती संकट आहे आणि तिला वाचवण्यासाठी आता मला जावंच लागेल असं तो म्हणत. आता मात्र त्याला एक गोष्ट सापडते, ती म्हणजे काजलचा मोबाईल. त्याच्यामध्ये त्याने चॅट्स पण बघितलेले असतात की ती किती खुश आहे, तिचं लग्न होतंय आणि तिने तिच्या एका मित्रासोबत देखील हे सगळं चॅटिंग केलेलं असतं. त्यामुळे मात्र आता सोहम लगेचच त्या मित्रांना फोन लावतो. तर तो मित्र देखील म्हणत असतो की ती तर फार खुश होती, काजू तर सगळं म्हणजे सगळ्यात जास्त जर आनंद कोणाला झाला असेल तर काजलला झाला होता, तर असं होऊ शकत नाही. तर ही गोष्ट आता सोहम प्रूव्ह करून देतो कला आणि अद्वैतला आणि आता सगळेजण काजलच्या शोधात निघालेले असतात. तर मित्रांनो, आता काजल यांना कशी मिळेल, त्यांना सापडेल की नाही आणि अनामिका तिच्या या कट कारस्थानात यशस्वी ठरेल का? तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल, कमेंट केलेलं नसेल तर प्लीज तेवढं करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर धन्यवाद. लवकरच आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत की काय होतं पुढे ते. आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. मंडळी, तुम्ही खरंच जे काही व्हिडिओला प्रतिसाद देताय ना त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. ह्या काही तुमच्या कमेंट्स आहेत त्या मी वाचतोय. आनंद केसवानी यांनी कमेंट केली आहे. खरं तर हे व्यक्ती जे आहेत ते नेहमी खूप छान छान अशा कमेंट्स करत असतात. खरं तर म्हणजे इतक्या छान असतात आणि आम्ही त्या नक्की ध्यान करून वाचत असतो. खरंच खूप छान कमेंट केली आहे त्यांनी मालिकेबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे आणि खरंच म्हणजे एक खूपच छान. ॲक्च्युली ते नेहमी आपल्या व्हिडिओवरती कमेंट करत असतात आणि ते इतके कनेक्टेड फील करतात चॅनलशी. खरंच आम्ही चॅनलच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानतो आनंद केसवानी यांचे. धन्यवाद. उषा पवार, त्याच्यानंतर सुशीला यांनी देखील खूप छान कमेंट केली आहे. नंदा आडाव यांनी देखील केली आहे. सुरेश साळवी, परत प्रेमराज हजारे, त्यानंतर बॉलिंग क्रिक ओके त्यांनी पण कमेंट केली आहे. तर त्याच्यानंतर प्रशील यांनी देखील केली आहे. विजया काटे, कला खरे हे पात्र खूप छान आहे. कला घरी येते ना, नैनाची मडे चालू करते, खरे टेन्शन बघून अद्वैतला काळजी वाटत असेल. खूपच छान कमेंट आहे. त्यांनी त्यांच्या मनाचं मनोगत इथे व्यक्त केलंय. तुम्हीही करू शकता. त्यानंतर आहे विशाखा खैरे, अंजली खरात, शालिनी, त्यानंतर आहे शुभांगी बेडकर, त्याच्यानंतर लतिका जाधव, अंकुश, राजेंद्र, त्याच्यानंतर राजेश्वरी, परत रोशनी, उषा पवार, मरगरे, त्यानंतर आहे इंदिरा, विजया काटे, स्नेहा, उषा पवार, मनोहर गोखले, शेखर बानू, अंकुश. खूपच छान. म्हणजे यांनी एक कमेंट केली होती छाया राहते म्हणून. त्यांनी केली होती ब्रेझल नट्स नाही ते हेझलनट आहे. हां, मलाही असंच वाटलं होतं आधी. ॲक्च्युली मी पण विचार करत होतो हे हेझलनट वगैरे बोलताय की काय, परंतु नंतरून जेव्हा मी सर्च केलं ना त्यावरती मला कळालं की ते ब्रेझल नट्स पण असतात. ॲक्च्युली खाण्याचीच गोष्ट आहे. बरं ठीक आहे, काही हरकत नाही आहे. त्यानंतर आहे सुशीला मस्के. असे खूप सारे तुम्ही ज्या कमेंट करताय याने आम्हाला खरंच प्रेरणा मिळते. हे बघा इथे आम्ही प्रत्येक कमेंट रीड केली आहे. हे तेव्हाच आपल्याला करता येतं जेव्हा आपण ती कमेंट रीड करतोय, त्यानंतरच आपण त्यावरती क्लिक करू शकतो. आणि खरं म्हणजे तुमच्या प्रत्येक कमेंटला आम्ही लाईक देखील करतो, हर्ट देखील देतो आणि रिप्लाय देखील देतो. खरंच तुमच्या ह्या कमेंटसाठी खरंच मनापासून धन्यवाद. खूप खूप आवडल्या तुमच्या ह्या कमेंट. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.